Hello friends, today we are going to discuss next part from the topic ionic equilibrium. Very important part with respect to the competitive examination like NEET and JEE. Article is indicators. So it is not involved in your textbook or NCERT book, but it is there for the competitive examination. So we have to learn in detail. So what is indicator? An indicator is a substance that undergoes change in its color to show end point of the titration. इंडिकेटर हा असा सबस्टन्स असतो जो काय करतो त्याचा कलर चेंज करतो ड्युरिंग द टायट्रेशन आणि त्यामुळे आपल्याला ते टायट्रेशन एंड झालेलं आहे की नाहीये हे कळण्यास मदत होते. सो नाव आहे इंडिकेटर. सो तो काहीतरी इंडिकेट करत असणार आहे. सो काय इंडिकेट करतो तो? अन इंडिकेटर इज अ सबस्टन्स दॅट अंडरगोज change in its color to show end point of the acid base titration. So titration involves neutralization of acid and base. As we all know, how titration actually carried out. They take burette, attached to the burette stand. Then in a conical flask they have taken some quantity of acid. Burette is filled with a base to the 0 level. Then in a conical flask they have taken appropriate quantity of the acid. So we call it as a acid base titration. याला आपल्याला काय म्हणता येईल? ऍसिड बेस टायट्रेशन असं म्हणता येईल. नाउ हाऊ वी कम टू नो दॅट टायट्रेशन गेट ओव्हर. टायट्रेशन संपलेलं आहे हे असं आपण कधी म्हणू शकतो? तर डायरेक्टली बघून आपण सांगू शकत नाही. त्यामुळे या ऍसिड मध्ये काय केलं जातं बाळांनो? इंडिकेटर ऍड केला जातो. हा इंडिकेटर ऍड केल्यानंतर काय होतं तर या इंडिकेटरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपण नंतर इथे डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. हा जो इंडिकेटर आहे तो अनआयोनाइज्ड फॉर्म मध्ये म्हणजे ज्यावेळेस तो ऍसिड मध्ये ऍड केलेला आहे बरोबर का त्याच्या फेज मध्ये अनआयोनाइज्ड फॉर्म मध्ये तो लाईट कलर शो करतो म्हणजे फेंट इन कलर असतो किंवा कलरलेस असतो. त्यामुळे सुरुवातीला तो आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. But whenever we start addition of the base to the acid, what happens? जसा तो ड्रॉप त्या ऍसिड मध्ये पडेल त्या ठिकाणी जो एंड पॉइंट येणारा कलर आहे तो कलर आपल्याला दिसतो, परंतु स्टर केल्यानंतर तो काय होतो? डिसअपियर होतो. तो कलर ज्या क्षणी स्टेबल राहील म्हणजे सपोज या ठिकाणी आपण ऍड केलं आणि फिनोल्फ्थालीन इंडिकेटर घेतलेला असेल तर फिनोल्फ्थालीन जो इंडिकेटर आहे त्याचा एंड पॉइंट काय आहे? कलरलेस टू पिंक. सॉरी, कलरलेस टू पिंक हा त्याचा एंड पॉइंट आहे. अशा वेळी जर मी या ऍसिड मध्ये फिनोल्फ्थालीन इंडिकेटर टाकलेला असेल त्यामध्ये बेसची ऍडिशन स्टार्ट केली तर त्या ठिकाणी पिंक कलर जनरेट व्हायला स्टार्ट होईल, परंतु स्टार्ट केला की तो पिंक कलर डिसअपियर होत राहील. तुम्ही बेसची ऍडिशन करत राहाल. एक वेळ अशी येईल ज्यावेळी त्याचा जो कलर आहे पिंक कलर तो डिसअपियर होणार नाही आणि त्या सोल्युशनला परमनंट पिंक कलर जनरेट होईल. त्यावेळी आपण म्हणणार की ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन टायट्रेशन संपलेलं आहे म्हणजेच टायट्रेशनचा एंड पॉइंट अचीव्ह झालेला आहे. सो दिस इज ऍसिड बेस टायट्रेशन and the substance that used to indicate acid base titration get over is called as a indicator. Now we are going to discuss types of indicator as well as characteristics of indicator. So here first of all we discuss types of indicator. There are two types of indicators, acidic indicator and basic indicator. In acidic indicator we represent it as a H ion because it contains acid ions, that is H plus ions that we observe here after dissociation that form H plus as well as pH minus ions. acidic का म्हणायचं? कारण H plus त्याच्याकडे आहे. एक्झाम्पल आहे फिनोल्फ्थालीन. सो विल टेक एज अ HPH. So HPH will dissociate as H plus plus pH minus.
मगाशी आपण म्हटलं होतं किंवा मी इथे लिहिलेलं आहे बघा, एव्हरी इंडिकेटर हॅज अ लाईट कलर इन इट्स अनआयोनाइज्ड फॉर्म. So this is unionized form. Here it have a colorless, while in ionized form it becomes dark in color. Here it get pink color. Here is second example also see, yellow in color आहे unionized form मध्ये. Ionized form becomes dark in color, orange red in color. Come to the point. There are two types of indicator, acidic indicator and basic indicator. So basic indicator indicated by INOH. Example is methyl orange. So we'll take that MEOH example. MEOH is basically yellow in color in unionized form. When it become ionized, it will convert into the dark color, that is orange red. So titration method is similar as we explained earlier. Now what Ostwald theory says for the indicators, all indicators are weak organic acids or bases. सगळे इंडिकेटर्स हे वीक ऑर्गॅनिक ऍसिड्स किंवा बेस असतात. देन सेकंड अझम्पशन काय आहे ओस्वाल्ड थेअरी ऑफ इंडिकेटरचा, की जो प्रत्येक इंडिकेटर असतो तो त्याच्या अनआयोनाइज्ड फॉर्म मध्ये काय असतो, लाईट इन कलर असतो, तर तो त्याच्या आयोनाइज्ड फॉर्म मध्ये डार्क कलर फॉर्म करतो. सो वी कॅन इझिली अचीव द एंड पॉइंट ऑफ द titration because initially its color is different, at the end point its color is a different. Then आता हे न्यूट्रलाइज का होतं बघा, इथे असणारे देखील जे आयन आहेत ना इंडिकेटरचे, ते काय करणार आहेत, न्यूट्रलायझेशन मध्ये हेल्प करणार आहेत, आणि मग त्याच्याकडचे जे आयन्स होते तो डिसोसिएट झाला, बरोबर का. तो डिसोसिएट झाल्यामुळे त्याला कलर मिळणार आहे जो डार्क असणार आहे ऍज युजुअल जो त्याचा नॉर्मल फेंट कलर असतो त्याच्यापेक्षा. देन every indicator has one color in acidic medium while another color in a basic medium. प्रत्येक इंडिकेटरचा ऍसिडिक मीडियम मध्ये कलर वेगळा असतो तर बेसिक मीडियम मध्ये कलर वेगळा असतो. आता हे नक्की कलर कोणत्या मीडियम मध्ये कसे आहेत याच्यासाठी आपण नंतर एक टेबल आहे, त्या टेबल मध्ये आपण ते बघणार आहे. तर या ठिकाणी एक असं वाक्य आहे की ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट ऑर ऑड आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय, तर इंडिकेटर मध्ये असणाराच आयन, म्हणजेच आता या ठिकाणी हा जर HPH घेतला तर इंडिकेटर मध्ये असणाराच आयन म्हणजे कोणता आहे, H+. म्हणजे जर आपण ऍसिडची ऍडिशन केली त्याच्यामध्ये तर त्या ठिकाणी काय होणार बाळांनो, कलर चेंज होणार त्याचा. जर आपण या ठिकाणी जर MEOH घेतला त्यातला कॉमन आयन म्हणजे कोणता आहे, OH- असणारा, म्हणजे आपण जर बेस त्याच्यामध्ये ऍड केला तर त्या ठिकाणी काय होणार, त्याचा कलर चेंज होणार. कसं ते आपण पुढे बघूया. इथपर्यंत समजलंय का बघा. So these are the basic fact about the indicator. Indicator is a substance that undergo change in color. Okay. आणि दुसरं काय म्हणलंय, त्याचे दोन टाइप्स आहेत, ऍसिडिक इंडिकेटर ऍज वेल एज बेसिक इंडिकेटर. आणि ओस्वाल्ड थेअरी आपण स्टार्ट केलेली आहे, ते आपण कंटिन्यू करूया. सीईटी स्टुडंट साठी मी सांगितलं होतं की हे लेक्चर नाही त्यांनी बघितलं तरी चालेल, त्यांच्यासाठी एवढ्या डेप्थ मध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. ज्यांच्या मनात सीईटी होणार की नाही हा प्रश्न आहे त्यांनी बघा. आता याच्यानंतर जे आपण ऍसिडिक इंडिकेटर घेतलेला होता त्याच्यासाठी आपण केस 1 आपण डिस्कस करूया. सपोज टेक एन ऍसिडिक इंडिकेटर HPH, इट विल dissociate as H plus pH minus in acidic medium. काय होणार आहे, ऍसिडिक मीडियम मध्ये आपण याच्यामध्ये H+ ची ऍडिशन होणार, बरोबर का, ऍसिडिक मीडियम मध्ये. मग जर H+ ची ऍडिशन झाली ऍसिडिक मीडियम मध्ये, जर आपण हा कन्सेप्ट लर्न करत असू तर H+ ऍड झाल्यानंतर इथे डिसोसिएट झालेला जो pH- आहे तो काय करणार रे बाळांनो, H+ सोबत कंबाईन होणार आणि पुन्हा तो काय करणार, HPH फॉर्म करणार. त्यामुळे या ठिकाणी HPH चे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय असणार बाळांनो, सॉरी pH- पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी
जो आपल्याला ऑब्झर्वेशन मिळालं की HPH जो आहे बरोबर का, तो कसा असतो बाळांनो, कलरलेस असतो, कारण तो अनआयनाइज्ड फॉर्म मध्ये आहे. पीएच मायनस कसा असणार आहे, पिंक इन कलर आहे. म्हणजे जेव्हा पीएच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त येणार तेव्हा पिंक कलर ऑब्टेन होणार, जेव्हा HPH चं कॉन्सन्ट्रेशन जास्त होणार तेव्हा कलरलेस मिळणार आपल्याला सोल्युशन. म्हणजेच ऍसिडिक मीडियम मध्ये काय झालं, H प्लस आयन वाढले, हे डिसोसिएट झालंय पहिल्यांदा, त्याच्यात जर H प्लसच कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय होणार बाळांनो, हा पीएच मायनस त्याच्यासोबत कंबाईन होणार आणि HPH फॉर्म करणार लार्ज अमाऊंट मध्ये. HPH चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, HPH चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे अनआयनाइज फॉर्म मध्ये तो राहिला, अनआयनाइज फॉर्म मध्ये राहिला म्हणजे त्याचा कलर कसा असणार आहे, कलरलेस असणार आहे. समजतंय? म्हणजे ऍसिडिक मीडियम मध्ये फिनोल्फथालीन कसा असतो बाळांनो, कलरलेस असतो. नाउ विल डिस्कस केस 2. अगेन HPH will dissociate as H plus plus pH minus. Okay. Now in basic medium what happens? काय करणार आहे, इन बेसिक मीडियम आपण OH मायनस ची ऍडिशन करणार. सो OH मायनस जर ऍड झाला याच्यामध्ये बरोबर का, OH मायनस ची ऍडिशन झाली तर तो कुणासोबत कंबाईन होणार आहे बाळांनो, H प्लस सोबत कंबाईन होणार. आणि त्या केस मध्ये पीएच मायनस जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार बाळांनो, HPH पेक्षा काय होणार, लार्ज होणार. आणि जर पीएच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर त्याचा कलर कसा असणार आहे, पिंक असणार आहे. सो वी कॅन कन्क्लूड दॅट इन ऍसिडिक मीडियम फिनोल्फथालीन इज कलरलेस while in basic medium फिनोल्फथालीन बिकम पिंक इन कलर. सो इथपर्यंत समजते का बघा बाळांनो, दोन स्टेज मध्ये, एक तर पहिला ऍसिडिक मीडियम आणि दुसरं बेसिक मीडियम. इन ऍसिडिक मीडियम फिनोल्फथालीन इज कलरलेस ड्यू टू द increased concentration of HPH as compared to the pH minus, and in basic medium OH minus neutralizes H plus, so pH minus ion remains intact, so concentration of pH minus ion increases as compared to the HPH and therefore it becomes pink in color. So conclusion, in acidic medium phenolphthalein is colorless while in basic medium it becomes pink in color. नाव ह्या टॉपिक मध्ये एक कन्सेप्ट आलेला आहे बऱ्याच वेळा, पीएच कसा डिटरमाइन करायचा. आणि आता मला वाटतंय जर तुम्ही सगळ्यांनी रेग्युलरली स्टडी केला असेल तर या ठिकाणी एखादी रिएक्शन आपण कन्सिडर केली ऍसिडिक मीडियम आणि बेसिक मीडियम मध्ये, फिनोल्फथालीनचीच कन्सिडर करणार आहे तर त्या ठिकाणी किंवा इंडिकेटरची कन्सिडर करणार आहे, तर त्याच्या बेसवरून आपल्याला त्याचा पीएच डिटरमाइन करता आला पाहिजे. पीएच ऑफ इंडिकेटर इन ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम मध्ये त्याचा पीएच डिटरमाइन करायचा आहे किंवा पीएच ऑफ ऍसिडिक इंडिकेटर म्हणूयात तरीही चालेल. पीएच ऑफ एन ऍसिडिक इंडिकेटर. आता हा पीएच कसा डिटरमाइन करणार, त्याच्यासाठी आपल्याकडे जो ऍसिडिक इंडिकेटर आहे कोणता आहे, HIN, त्याचं डिसोसिएशन कन्सिडर करावं लागेल, H प्लस प्लस IN मायनस. ओके, नाव याच्यावरून याचं के किंवा के आय आपण याला सिम्बॉल वापरूयात. ऍसिड आहे म्हणून के पण घेऊ शकतो ऍसिडिक असल्या कारणानं, किंवा आपण के आय सुद्धा वापरू शकतो. टर्म इंडिकेटर म्हणून के आय वापरू शकतो, ऍसिड म्हणून ऍसिडिक आहे म्हणून ए वापरू शकतो. सो के और के आय इज इक्वल टू काय लिहिणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ IN मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HIN इंडिकेटर. तो हा झाला त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट जो असतो त्याच्यासाठीचा फॉर्म त्याचा. आता याच्यामध्ये पुढे आपण काय करतो, नेहमी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काढतो आणि पीएच च्या फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू ठेवतो. सो H प्लस इज इक्वल टू काय वापरूयात आपण, के आय वापरूया त्या ठिकाणी, के आय इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ HIN अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ IN मायनस. तर आपल्याला पीएच बनवायचा असेल तर याचा निगेटिव्ह लॉगॅरिथम घ्यावा लागेल बोथ साइडचा. टेकिंग निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑन बोथ साइड्स, टेकिंग निगेटिव्ह लॉग ऑन बोथ साइड. ओके, काय होईल रे, बोथ साइडचा निगेटिव्ह लॉगॅरिथम जर घेतला आपण तर त्याच्यावरून काय करता येईल आपल्याला,
minus log base to 10 concentration of H plus is equal to minus log base to 10 Ki plus HIN minus H plus minus IN minus. आणि हे जर आपण सगळं सॉल्व्ह केलं याच्यामध्ये तर आपल्याला कॅन्सल काय होत नाही ना इथे. हा इथे एक्स्ट्रा आला ना आपला KI घेतला होता आपण HIN पाहिजे. सॉरी H प्लस इज नॉट देअर मायनस IN मायनस. आता या ठिकाणी जसं आपण एक कन्सेप्ट पाहिलेली होती की मायनस लॉग बेस टू 10 KA म्हणजेच काय असतो PKA असतो. त्या पद्धतीने या ठिकाणी मायनस लॉग बेस टू 10 KI म्हणजेच काय असणार आहे PKI असणार आहे. मायनस लॉग बेस टू 10 H प्लस म्हणजे काय आला बाळांनो PH आला. मायनस लॉग बेस टू 10 KI म्हणजे काय आला PKI आला. बरोबर. आता हा जो PKI आला प्लस लॉग बेस टू 10 हा जो आहे तो आपण या ठिकाणी घेऊयात. हा मायनस होता त्यामुळे याचे साइन्स चेंज करून जो आपला फॉर्म्युला जनरेट होईल तो काय होणार बाळांनो IN मायनस काय होईल वरती जाईल अपॉन HIN जो आहे तो खाली. आता यालाच एक दुसरं आपण सबस्टिट्यूट नाव देऊ शकतो बघा की हा आहे तो त्याचा आयनाइज्ड फॉर्म आहे आणि हा अनआयनाइज्ड फॉर्म आहे. त्यामुळे आपण त्याला असंही म्हणू शकतो PH इज इक्वल टू PKI plus log base to 10 of ionized form upon unionized form तर या पद्धतीने आपण ऍसिडिक इंडिकेटर जो आहे त्याचा पीएच डिटरमाइन करू शकतो. इथे बघा बाळांनो थोडं दोन स्टेप मी एकदम घेतलेले आहेत. इथे आपण मायनस लॉग बेस टू 10 KI घेतलं त्याची व्हॅल्यू PKI घेतली. मायनस लॉग बेस टू 10 HIN आहे प्लस लॉग बेस टू 10 IN मायनस आहे. ओके. परंतु आपल्याला इथे हा मायनस नव्हता ठेवायचा त्यामुळे यांचे साइन पुन्हा चेंज करण्यासाठी काय केलं आपण जो मायनस होता ना तो काय केला आपण रिमूव्ह करायचा त्यामुळे तो खाली घेतला इकडे आणि प्लस आहे तो कुठे गेला त्याचा वरती गेला. या पद्धतीने इथे साइन चेंज न म्हणजे करण्यासाठी आपण फक्त काय केले ते रिव्हर्स केलेलं आहे त्याच्या पोझिशन. इथपर्यंत समजलंय का बघा सगळ्यांनी. Okay. Similarly, we will detect the pH of basic indicator. Similar manner मध्ये जायचे थोडासा चेंज होईल फक्त याच्यामध्ये. pH of basic indicator. तुम्ही सांगा बरं जर आता कसा येणार पीएच ऑफ बेसिक इंडिकेटर. काय घेणार रिएक्शन घेणार आपण कोणती घेणार INOH हा बेसिक इंडिकेटर आहे. बरोबर लिहिलं INOH गिव्स यस. ओके. काय IN प्लस प्लस OH मायनस. बरोबर ना. आता याचं डिसोसिएशन झालं. आपण इथं पीएच काढण्याआधी त्याचं काय काढावं लागेल आपल्याला POH काढावं लागेल. ओके. सो आपण पीएच नंतर काढूयात. याला आपण POH आधी काढून घेऊयात मग पीएच निघेल त्याचा. बरोबर. पीएच प्लस POH इज इक्वल टू 14 इक्वेशन. या ठिकाणी या इक्वेशन वरून आपण KI इज इक्वल टू काय लिहिलं IN मायनस IN प्लस OH मायनस अपॉन INOH घेतलं. बरोबर. त्याच्यानंतर हा जो KI आहे तो इकडे आणला OH मायनस कॉन्सन्ट्रेशन साठी इक्वेशन लिहिलं KI into concentration of INOH upon concentration of IN plus. Okay. Then take negative logarithm on both sides. Negative logarithm to the base 10 of OH minus is equal to the negative logarithm to the base 10 of KI. बरोबर. त्यानंतर हा पण येईल मायनस लॉग बेस टू 10 ऑफ INOH. ओके. आणि हा येईल तुमचा minus minus plus log base to 10 IN plus. Okay. Then this value will be equal to the minus log base to 10 is POH is equal to this is
मायनस लॉग बेस टू 10 KI म्हणजेच हा काय असणार आहे बाळांनो तुमचा PKI. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा आयोनाइज फॉर्म वरती लिहायचा आहे, हा खाली लिहायचा आहे. तर आपण असं लिहू शकतो प्लस लॉग बेस टू 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ IN प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ INOH. Here also we can write ionized form upon the unionized form. So this is equal to PKI plus log base to 10 of ionized form upon unionized form. नीट आणि जेईला बाळांनो याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत की पीएच डिटरमाइन करायचा तुम्हाला इंडिकेटरचा. त्यामुळे हे आर्टिकल मी म्हणलेलं होतं की सीईटी साठी इम्पॉर्टंट नाहीये, बट तेवढंच महत्वाचं आहे कुणासाठी, नीट आणि जेई साठी. नीटला पण थोडं कमी चान्स आहे, बट जेई साठी फार महत्वाचं आर्टिकल आहे. तो जे कोणी जेईचे स्टुडंट्स आहेत त्यांनी या आर्टिकल वरती जास्त फोकस करा. आता त्याच्यानंतर आपण काही इंडिकेटर्स घेणार आहे, त्याच्या ऍसिडिक मीडियम मधले कलर, बेसिक मीडियम मधले कलर आणि वर्किंग रेंज जी आहे पीएच रेंज आहे ती डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर जे आपण लास्ट लेक्चर्स मध्ये सॉल्ट्स बघितलेले होते, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, त्या टाइपच्या टायट्रेशन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणता इंडिकेटर वापरता येतो आणि त्याच्या रेंज काय आहेत, त्याचे 2 टेबल आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला देतो. तुम्हाला फक्त या व्हॅल्यू डायरेक्टली लक्षात ठेवायच्या आहेत. कॅल्क्युलेशन किंवा काही लॉजिक नाहीये त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या तुम्हाला थोड्याशा कितीही नाही म्हटलं तरी लक्षात ठेवाव्या लागतील. याचा दुसरा अर्थ काय आहे, पाठ करावे लागतील. नेम ऑफ इंडिकेटर, कलर इन एसिडिक मीडियम, नेम कलर इन एसिडिक मीडियम, कलर इन बेसिक मीडियम, वर्किंग पीएच रेंज ऑफ इंडिकेटर. त्याची पीएच वर्किंग रेंज किती आहे, वर्किंग रेंज पीएच रेंज ऑफ इंडिकेटर्स. आता नेम आहे पहिला मिथाइल ऑरेंज, पहिला इंडिकेटर आपण बघतोय मिथाइल ऑरेंज. हा जो मिथाइल ऑरेंज आहे त्याचा ऍसिडिक मीडियम मधला जो कलर आहे तो आहे ऑरेंज रेड, आणि जो बेसिक मीडियम आहे त्याच्यातला त्याचा कलर आहे येलो. वर्किंग पीएच रेंज आहे 3.1 to 4.5. पर्टिक्युलर इंडिकेटरची वर्किंग रेंज असते पीएच ची, त्या पीएच सोल्युशन मध्येच तो काय होऊ शकतो, त्याचा कलर चेंज दाखवू शकतो. सेकंड आहे मिथाइल रेड. हा जो मिथाइल रेड आहे त्याचा कलर जो आहे ऍसिडिक मीडियम मधला तो आहे रेड, आणि बेसिक मीडियम मध्ये देखील त्याचा देखील कलर आहे येलो. वर्किंग पीएच रेंज आहे 4.2 to 6.2. देन तिसरा जो इंडिकेटर आहे त्याचं नाव आहे फिनॉल रेड, आणि हा जो फिनॉल रेड आहे याचा कलर जो आहे ऍसिडिक मीडियम मध्ये तो आहे येलो, आणि ऑब्वियस याच्यामध्ये काय असणार आहे, रेड असणार आहे बेसिक मीडियम मध्ये, आणि याची देखील पीएच रेंज जी आहे ती 6.2 to 8.2 च्या दरम्यान आहे. चौथा इंडिकेटर आहे आपला फिनॉलऑप्थेलिन. फिनॉलऑप्थेलिन आहे त्याचं ऍसिडिक मीडियम मध्ये कलर आहे कलरलेस, आणि बेसिक मीडियम मध्ये हा टर्न होतो कशामध्ये, पिंक कलर मध्ये, आणि वर्किंग पीएच रेंज आहे 8.2 to 10.2. सो इथे थोडंसं बघा 4 to 6, 6 to 8, 8 to 10 या पद्धतीने लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर दुसरं आपण म्हणलेलं होतं की जे सॉल्ट्स आहेत त्यांच्यासाठी ते काही सांगण्यासारखं नाही बाळांनो. कलर इंडिकेटरचं नाव, ऍसिडिक मीडियम मध्ये कोणता कलर आहे, बेसिक मीडियम मध्ये कोणता कलर आहे, आणि वर्किंग पीएच रेंज काय आहे एवढं डायरेक्टली लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये सुटेबल इंडिकेटर्स कोणते आहेत ते आपण बघणार आहे. टाइप ऑफ टायट्रेशन जो आहे तो आहे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस.
त्यानंतर पीएच रेंज जी आहे टायट्रेशनची ती आहे साधारणतः 3 to 11, म्हणजे या ठिकाणी सगळ्याच इंडिकेटर काय होतील, सुटेबल होतील. 3 to 11 पीएच रेंज आहे म्हटल्यावरती या ठिकाणी ऑल इंडिकेटर्स, सुटेबल इंडिकेटर कोणता वापरणार आपण ते आहे ऑल इंडिकेटर्स. देन दूसरा टाइप आहे स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस टाइप ऑफ टायट्रेशन. याच्यामध्ये सुटेबल पीएच रेंज आहे 3 to 7. फ्रॉम अबोव चार्ट यू कॅन कन्क्लूड नाव 3 to 7 मध्ये कुठले इंडिकेटर्स होते, मिथाइल ऑरेंज आणि मिथाइल रेड. मिथाइल ऑरेंज आणि मिथाइल रेड हे दोन जे आहेत ते त्या ठिकाणी काय होते बाळांनो, वापरलेले होते आपण. पुन्हा मिथाइल अल्कोहोल लिहाल तुम्ही, MeOH म्हणलं, अल्कोहोल वरती प्रेम आमचं थोडं जास्त आहे. तर या ठिकाणी मिथाइल ऑरेंज आणि मिथाइल रेड आपण घेणार आहे. त्यानंतर वीक ऍसिड वीक बेस आहे, त्या टाइपच्या टायट्रेशन साठी बाळांनो पीएच रेंज आहे 7 to 11. ओके, म्हणजे या रेंज मध्ये साधारणतः एक इंडिकेटर आहे जो फिनॉल्फ्थॅलीन आहे, बरोबर का. तो काय करेल त्या ठिकाणी त्याचा रोल प्ले करेल किंवा त्या ठिकाणी सुटेबल असेल टायट्रेशन साठी फिनॉल्फ्थॅलीन. आणि लास्ट आहे वीक ऍसिड वीक बेस झालं. ओके, इथं वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस होता, वीक ऍसिड वीक बेस. त्याच्यासाठी पीएच रेंज आहे 6.5 to 7.5. इन पर्टिक्युलर रेंज ओनली वन इंडिकेटर इज सुटेबल, दॅट इज फिनॉल रेड. तो वरती जर तुम्हाला रेंज माहित असतील आणि इकडे टायट्रेशन साठी पीएचच्या रेंज माहित असतील आपल्याला की हा जो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस की कुठल्या रेंज मध्ये होतं 3 to 11, तर त्याच्यासाठी सगळे इंडिकेटर्स आपण वापरू शकतो. कारण त्या वरच्या चार्ट मध्ये जर आपण पाहिलं तर त्या सगळ्यांचा रेंज आपण त्या पद्धतीने दिलेल्या आहेत, त्या 3 to 11 मध्ये आहेत. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस साठी रेंज आहे 3 to 7, म्हणजे आपण 3 to 7 पर्यंत असणारे साधारणतः मिथाइल ऑरेंज आणि मिथाइल रेड हे इंडिकेटर्स त्या ठिकाणी वापरू शकतो. कारण त्याची पीएच रेंज, वर्किंग पीएच रेंज किती आहे, या दरम्यान आहे, 3 to 7 च्या दरम्यान आहे. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस जर पाहिला आपण तर त्याचा आहे 7 to 11. त्या केसमध्ये आपण फिनॉल रेड किंवा फिनॉल्फ्थॅलीन जो आहे हे दोन्ही वापरू शकतो. पर्टिक्युलरली फिनॉल्फ्थॅलीन आपण युज करू शकतो. देन वीक ऍसिड वीक बेस मध्ये 6.5 to 7.5 आहे. इन दॅट केस वी विल यूज ओनली फिनॉल रेड ऍज अ सुटेबल इंडिकेटर फॉर द टायट्रेशन. तर बाळांनो, या पद्धतीचे इंडिकेटर्स म्हणजे काय, टाइप्स ऑफ इंडिकेटर्स, हाऊ टू कॅल्क्युलेट पीएच ऑफ इंडिकेटर, which pH range is suitable for the particular indicator to act during the acid base titration, हे सगळं आपण या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. होपफुली तुम्हाला सगळं समजलं असेल. काही डाउट्स असतील तर यू कॅन व्हॉट्सअप मी. थँक्यू.